बऱ्याच वर्षांनी ना असं आम्ही गावी जाण्यासाठी रात्री 2 वाजता निघालोय, कारण आमच्या इथे ना पाण्याचा भरपूर प्रॉब्लेम सुरू होता. सकाळी 7 नंतर पाणी येणार होतं आणि म्हटलं मग निघायला सुद्धा उशीर होईल आणि परत पोहोचायला सुद्धा रात्रच होईल. विशालला अगोदरच सांगितलं होतं, "झोप तुला अनावर झाली तर कुठेतरी आपण स्टे करू आणि मग पुढे जाऊ." कारण तोही ऑफिसमधून दमून भागून उशिराच आला होता. रात्री 3 पर्यंत मी जागी होती. नंतर मग थंडी जास्त असल्यामुळे प्रिशाला आणि त्याला भूक लागली, म्हणून मग त्यांनी मध्ये थांबून थोडीशी पोटपूजा करून घेतली. प्रिशा त्याच्याबरोबर ना नेहमीच जागी राहते प्रवासामध्ये, त्याच्यामुळे मी सुद्धा निश्चिंत असते. बाबा आणि मी मस्त झोप काढली. सकाळी उठल्यावर ना विशालने मला सांगितलं, "मी सुद्धा तास दीड तास ना गाडी थांबवून छान झोप काढली आहे." हीच भीती असते रात्रीचा प्रवास करतेवेळी. पण मला विशालवरती पूर्ण विश्वास आहे. तो सर्व गोष्टी काळजीपूर्वक करतो. गावी पोहोचलो तेव्हा हे दादा आले होते गवत कापायला. नशीब नाही तर मग गाडीसुद्धा पार्क करता आली नसती. एवढं गवत वाढलं होतं. माझ्या नणंदबाईसुद्धा गावी आल्या होत्या. त्यांचा बर्थडे होता त्या दिवशी. त्याच्यामुळे मस्त रात्री कुडाळातच बाहेर जेवायला गेलो. सो कसा वाटला हा मिनी ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. बाय.